नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना हनुमान जन्मोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा। बोला बजरंगबली की जय। आज जशी हनुमान जयंती किंवा जन्मोत्सव आहे त्याच प्रकारे आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे। हा दिवस हिंदू दिनदर्शिकेनुसार किंवा चांद्र दिनदर्शिकेनुसार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण हल्ली इंग्रजी कॅलेंडरनुसार साजरी करतो, कारण महाराष्ट्र सरकारचा तसा निर्णय, पण पुण्यतिथी मात्र तिथीनी पाळली जाते। थोडासा विसंवाद वाटला, पण तो काही या व्हिडिओचा विषय नाही आहे। आज किल्ले रायगडावर या निमित्ताने कार्यक्रम होता। देशाचे गृहमंत्री अमित शहा आले होते आणि रायगडावर संगीत मानापमानाचं नाटक रंगतंय की काय, त्याचा अंक रंगतोय की काय अशी भीती होती, शक्यता होती। याचं कारण म्हणजे रायगडावरच्या कार्यक्रमापेक्षा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा कार्यक्रम खोळंबलेला आहे। जेव्हा पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाली तेव्हा शिवसेनेला हव्या असलेल्या नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी त्यांना संधी मिळाली नाही। नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजनांकडे गेलं, रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरेंकडे देण्यात आलं आणि त्यामुळे शिवसेनेत चांगलीच नाराजी पसरली, कारण कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि त्यामुळे त्यांचं असं मत होतं की आमचे जर रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त आमदार असतील तर पालकमंत्रीपदही आम्हाला पाहिजे। आता ठाण्याचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे आहे, मुंबईचंही पालकमंत्रीपद हे विभागून देण्यात आलेलं आहे। मुंबई शहराचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे आणि पुन्हा एकनाथ शिंदेंकडे, उपनगरांचं पालकमंत्रीपद भाजपाकडे आहे, पालघर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भाजपाकडे आहे, रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे देण्यात आलं होतं, रत्नागिरी पुन्हा शिवसेना, भाजपकडे सिंधुदुर्ग। तेव्हा असं सांगण्यात आलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसला कोकणात एकतरी जिल्हा असायला पाहिजे, म्हणून हे पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे। शिवसेनेच्या बाबतीत रायगड सोडणं म्हणजे एका प्रकारे कोकणातनं आपलं स्थान कमी झालं हे मान्य करण्यासारखं होतं आणि त्याच्यावर तोडगा म्हणून मग हा तिढा सोडवण्यासाठी ही यादी घोषित केली होती, ती थोडी मागे घेण्यात आली, तो तिढा सोडवण्यात येईल सांगण्यात आलं होतं, पण अजूनपर्यंत पालकमंत्रीपदाचा घोळ काही सुटलेला नाही आहे। आणि अशातच अमित शहा रायगड जिल्ह्यात येत असताना, किल्ले रायगडावर येत असताना जर ते तटकरेंच्या घरी स्नेहभोजनाला जाणार असतील तर शिवसेनेच्या मनात किलबिल होणं स्वाभाविक आहे, कारण रायगडाला जाणारा रस्ता ज्या महाडमधनं जातो त्या महाडमध्ये आमदार भरतशेठ गोगावले आहेत, तेही मंत्री आहेत आणि पालकमंत्री पदावर त्यांचाच दावा होता आणि त्यामुळे आपल्या घरी अमित शहा न येता आपले प्रतिस्पर्धी म्हणून ओळख असलेल्या सुनील तटकरेंच्या घरी जर जेवायला जात असतील, अर्थात महाविकास आघाडीने ही संधी सोडणं शक्य नव्हतं। मग संजय राऊतांनी काहीतरी बकऱ्याचं चित्र ट्विट केलं की बकरा हलाल होणार आहे खाटकाच्या हातून वगैरे वगैरे। मग शिवसेने गाढवाचं चित्र ट्विट केलं। उबाठा सेनेचा मुद्दा होता की एकनाथ शिंदेंचा वापर करून आता त्यांना तो संपलेला आहे, आता त्यांची उपयुक्तता संपलेली आहे आणि त्यामुळे त्यांना भाजपकडून आणि केंद्र सरकारकडनं अपमानास्पद वागणूक देण्यात येत आहे। अशा प्रकारचा नॅरेटिव्ह हा गेले काही आठवडे सातत्याने चालू होता, माध्यमातच चालू होता, प्रत्यक्षात तसं काही नव्हतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वारंवार याचा खुलासा करताना सांगितलं होतं। कालही अशाच प्रकारची बातमी सोडण्यात आली होती की एकनाथ शिंदे अमित शहांना रात्री उशिरा भेटले, त्या भेटीत त्यांनी अजित पवारांबद्दल तक्रार केली, मग काय झालं वगैरे वगैरे सगळं। आणि मग आज जे रायगडावर झालं त्याच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंच फक्त त्याच्यात भाषण होतं, बाकी दोन उपमुख्यमंत्र्यांची भाषणं नव्हती, पण तरी देखील देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना आग्रह केला, ते नको म्हणाले, मग अमित शहानी आग्रह केला, मग एकनाथ शिंदेंनी भाषण केलं, पण ही संधी अजित पवारांना मिळाली नाही, म्हणून लगेच चहा बिस्किट पत्रकार कामाला लागले। कारण एकदा मागे नरेंद्र मोदींनी एका भाषणात सांगितलं होतं की रिकामटेकडा प्रवासी जेव्हा सरकारच्या बसमधनं जात असतो आणि सीटला एखादं कुठेतरी भोक आहे असं दिसतं
आणि मग प्रवासात करायचं काय म्हणून मग त्या बोकात बोट घालून कापूस त्यातला स्पंज इतका बाहेर काढायचा, त्याचं आपलं कसब तो दाखवत असतो. सरकारी मालमत्तेची नासधूस झाली तर काय फरक पडतोय, तिकिटाचे पैसे भरलेत तर हा त्याच्यातला टाइमपास विरंगुळाही त्याच्यात आला पाहिजे, अशा प्रकारची वृत्ती असते. तसं मग माध्यमांनी पुन्हा आपला चाळा सुरू केला. याच्यातला मुद्दा त्यामुळे समजून घेणं आवश्यक आहे. हा मुद्दा बरोबरच आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला कोकणात काहीतरी स्थान पाहिजे, कारण शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि शिवसेनेच्याच जीवावर राष्ट्रवादी वाढवली. म्हणजे तिकडे शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हातात गेल्यानंतर शिवसेनेची जी पडझड सुरू झाली त्याच्यात बऱ्याच प्रमाणात आउटगोईंग झालं ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालं. आणि त्यामुळे राष्ट्रवादीची काँग्रेसची ताकद रायगडमध्ये वाढली, ठाणे जिल्ह्यात वाढली, पालघर जिल्ह्यात वाढली. आणि ही ताकद वाढत असताना राष्ट्रवादी काँग्रेस एका प्रकारे कोकणात त्यांचं स्थान निर्माण करत होती. कालांतराने पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट आली आणि जिथे जिथे राष्ट्रवादी पुढे गेले होते ते राष्ट्रवादीतलेच अनेक लोक, जे त्यातले काही जण मूळचे शिवसेनेचे होते, ते पुन्हा भाजपाकडे आले आणि राष्ट्रवादीची ताकद कमी होऊन भाजपाची ताकद वाढायला लागली. पण शिवसेनेची ताकद कमी होणं सुरू राहिलं. आणि आता अशी परिस्थिती आहे, आता तिघंजण एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळे कोकणात राष्ट्रवादीला थोडी तरी जागा पाहिजे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी रायगड सोडणं हा एक त्याचा भाग असू शकतो. दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे कोणतीही सेना असली, मग ती उबाटा सेना असली किंवा एकनाथ शिंदेंची सेना असली किंवा मनसे असली, या सगळ्यांचा आर्थिकदृष्ट्या विकास प्रकल्पांना असलेला विरोध, एकनाथ शिंदेंचा विरोध नाही पण सेनेचं जे राजकारण आहे कोकणातलं ते मुख्यतः कुठल्याही विकास प्रकल्पाला विरोध करायचं राजकारण आहे. आणि महाडचं जे बदलतं स्वरूप आहे भरत शेठ गोगावलेंच्या महाडला हल्ली गेल्यावर आपण शेजारच्या देशात गेलो की काय असं वाटतं, कारण एवढे सगळे बुरखेधारी तिथे दिसतात आणि हे बहुतेक शिवसेनेला हल्ली बुरखेवाले मतदान करत असावेत असं वाटतंय, कारण तिथे बॅनरबाजी दिसते. पण मूळचा मुद्दा असा आहे की सध्या जे जागतिक घडामोडी घडत आहेत त्यात असं चित्र दिसणार आहे की लवकरच भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध, भारत आणि पाश्चिमात्य देशांच्यातले संबंध वेगाने मार्गक्रमण करायला लागणार आहेत. चीनला एकटं पाडायचा प्रयत्न केला जात आहे. आणि त्यामुळे असं जर होत असेल तर अनेक प्रकल्प भारतात येणार आहेत, येऊ शकतात आणि ते येणार आहेत. त्यातले अनेक प्रकल्प कोकणाच्या किनाऱ्यावर येणार आहेत. आणि नाणारच्या विषयात जो घोळ शिवसेनेने घातला आणि महाराष्ट्राचं जे नुकसान करून ठेवलं, मग नाणार का बारसू का नाणार, मग जमिनी कोणाच्या, मग प्रकल्पाला विरोध आहे का नाही, पर्यावरणावर विरोध आहे का, भूमिपुत्रांच्या मुद्द्यावर विरोध आहे का, फक्त टक्केवारीसाठी विरोध आहे, लोकांना वाटायला लागलं ही शेवटचीच शक्यता जास्त आहे. आणि त्यामुळेच अशा सगळ्या गोष्टी होणार असतील तर या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस कधीही भरवशाचा भागीदार म्हणून आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा अशा गोष्टींना विरोध करून त्याच्यातनं क्षुल्लक राजकारण करणं हे कधी राष्ट्रवादीने केलं नाही. त्यांचा हिशोब वेगळा असतो, त्यांचे व्यवहार वेगळे असतात. ते व्यवहार झाले की त्यांना काही टेन्शन नसतं आणि करणाऱ्याला काही टेन्शन नसतं. आणि त्यामुळे कदाचित भाजपाने ही गोष्ट ठरवलेली होती की जी गोष्ट रत्नागिरीच्या बाबतीत झाली होत आहे, ते उद्योगमंत्री शिवसेनेचे पण जो लौकिक महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे त्याचा विचार करता रायगड जिल्हा आपल्या हातात असणं आणि हे प्रकल्प रायगडमध्ये येणं आणि त्याच्यासाठी रायगडमध्ये राष्ट्रवादीची सत्ता असणं, म्हणजे मग सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये तरी विकास प्रकल्प येऊ शकतात. रायगड जिल्ह्यात पर्यावरणाचा मुद्दा त्या मानाने कमी आहे. आणि त्यामुळे या सगळ्या ब्रॉडर अंडरस्टँडिंग मी याच्यासाठी म्हणतोय कारण आता दिघी बंदर ते वाढवण बंदर एवढी सगळी मुंबई, महामुंबई, MMR म्हणतात ते झालेलं आहे. आणि हाच भाग केवळ महाराष्ट्राचं नाही तर देशाचं आर्थिक विकासाचं इंजिन होणार आहे. आणि त्यामुळे इथे जर पालकमंत्रीपद मिळालं तर ते शिवसेनेला मिळणार नाही, ते राष्ट्रवादीला मिळेल, नाही तर भाजप ते स्वतः ठेवेल. पण त्यामुळे राष्ट्रवादीला सुनील तटकरेंना भाजप दुखवू इच्छित नाही, कारण विकासाचं राजकारण सुनील तटकरेंनी, रायगडचा विकास झाला नसला तरी जे मोठं विकासाचं राजकारण आहे त्यात सुनील तटकरेंची मदत ही शिवसेनेच्या आमदारांपेक्षा जास्त महत्त्वाची ठरू शकते. पण हे सगळं करताना
एकनाथ शिंदेंनाही दुखवायचं काही भाजपाच्या मनात नाही आहे. असं म्हटलं जातं की दिल्लीत महिनाभरापूर्वी साधारणतः हे सगळ्या बोलणी झाली आणि अमित शहांनी संदेश दिला की एकनाथ शिंदे आपला, शिवसेना आपला महत्त्वाचा मित्रपक्ष आहे आणि त्यामुळे त्यांचा मान राखला गेला पाहिजे. जी चर्चा होती ती अशा अंगाने होती की एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद गेलं, हा भाग त्यांना पचवायला जड जात होता. सातत्याने बोलण्यातनं मी मुख्यमंत्री होतो तेव्हा तेही गोष्ट येत होती. काही सरकारच्या मागे अडचणी निर्माण करण्याचे प्रयत्न तेव्हा झाले होते. देवेंद्र फडणवीसांच्या मागे अडचणी निर्माण करण्याचे प्रयत्न तेव्हा झाले होते, आत्ता होत आहेत. आणि त्याच्यातनं एक अशा प्रकारचं शीतयुद्ध निर्माण होतं आहे की काय अशी परिस्थिती होती. पण आता त्याच्यावर अमित शहांनी स्वतः मध्यस्थी करून पुढाकार घेऊन पडदा पाडले आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की एका प्रकारे एकनाथ शिंदेनीही आपली तलवार म्यान केलेली आहे, पण दुसरीकडे भाजपने एकनाथ शिंदेंना मानाचं स्थान द्यायला सुरुवात केलेली आहे. परवा मुंबईतही मोठा एक परिषद पार पडली, ज्याच्या पहिल्या दिवशी पियुष गोयल होते, दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस, त्यांचं भाषण आणि मुलाखत होती आणि त्याच्यात काहीतरी 50 अब्ज डॉलरच्या सहकार्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. त्याच्यात आग्रहाने एकनाथ शिंदेंना बोलवण्यात आलं होतं आणि नुसतं बोलवण्यात आलं नव्हतं, त्यांना भाषण करण्याची संधी देण्यात आली होती. कारण MMRDA त्याचं अध्यक्षपद एका प्रकारे नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदेंकडे आणि त्यामुळे भाजपही एकनाथ शिंदेंना एकीकडे मान देते आहे, त्यांना बरोबरीने वागवत आहे. त्याच दृष्टीने आज त्यांना भाषण करण्याची संधी देण्यात आली. अजित पवारांना दिली नाही याचा अर्थ काही तो काय राष्ट्रवादीचा अपमान आणि त्यांना दुय्यम भूमिका वगैरे अशातला भाग नाही. अजित पवार हे परपेच्युअल सदा उपमुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे हे माजी मुख्यमंत्री आहेत आणि माजी मुख्यमंत्र्यांचा मान हा असायला हवा तसा तो त्यांनी एकनाथ शिंदेंना दिलेला आहे. आणि त्यामुळे भाजपा रायगडाच्या टकमक टोकावर, जिकडनं खाली खोल दरी आहे त्याच्यावर भाजपा महाराष्ट्रातल्या सत्ता पुढे नेण्यासाठी तारेवरची कसरत करत आहे. शिंदेंना सोबतही घ्यायचं आहे, पण जिथे विकासाचे विषय आहेत तिथे शिवसेनेला जास्त, कारण हा जो मुद्दा आहे तो अर्थ खात्याकडनं अडचणी येतात. शिवसेनेचे अनेकदा विकासाच्या प्रकल्पांचे प्रस्तावच असे असतात की जे पटकन क्लिअर होऊ शकत नाहीत आणि त्यामुळे त्याच्यात आडकाठी येते. आणि त्यामुळे हेही गोष्ट म्हणजे मनमानी कारभार जसा थोडासा 22 ते 24 झाला होता तसाही करून द्यायचा नाही आहे, पण दुखवायचंही नाही आहे, मानही द्यायचा आहे, पण महत्त्वही म्हणजे सगळी सूत्र स्वतःच्या ताब्यात ठेवायचे. हा भाजपाच्या रणनीतीचा भाग आहे. त्या दृष्टीने ही तारेवरची कसरत रायगडावरच्या टकमकटोकावरून यशस्वीरित्या भाजपाने पार पाडलेले. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.